आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बी बियाणे, खते, कीटकनाशकांसह विविध सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात। राष्ट्रीयकृत बँकांनी अधिकाधिक शेतकऱ्यांना पतपुरवठा करावा, खतांचे लिंकिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशा सूचना कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी आज येथे दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सकाळी जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे, विभागीय कृषी संचालक श्री काटकर, प्राचार्य रामेती श्री आमले, स्मार्ट नोडल अधिकारी श्री वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी विभागाने तयार केलेल्या कृषी विभागाच्या योजनांची माहिती व घरीपत्रिकेसह कृषी विभागाच्या व्हॉट्सअप चॅनलचे आणि संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले। तसेच RCF तर्फे विक्रेत्यांना पॉस मशीनचे वितरण करण्यात आले। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री काशीद यांनी प्रास्ताविक केले। त्यांनी सांगितले की जिल्ह्यात 6,44,000 हेक्टर क्षेत्रात विविध पिकांचा पेरा होणार आहे। त्यासाठी बी बियाणे, रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। त्याबरोबरच आपत्कालीन पीक नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे। बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली। जिल्ह्यात विभाग स्तरावर 2, जिल्हा स्तरावर 6, उपविभाग स्तरावर 8 व तालुका स्तरावर 30 गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कार्यरत आहे, असेही त्यांनी सांगितले। यावेळी कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।